तर दीपाली आयला सकाळी सकाळी असा विषय झाला. मी तर डोक्यालाच हात लावला म्हणजे नाही का. तर एक जण आलं दुकानाला. मग आल्या ते काय म्हणलं आयला मी तर मरता मरता वाचलो म्हणजे का मला लय दुखलं. तर बाहेर वडील होते. मग वडील म्हणले काय दुखलं. तर ते म्हणले काहीतरी दुखलं असंच म्हणले नाही का. नको नको झालं. हा चक्कर येऊन मी पडलो. म्हणले दुकानात अशी अचानक चक्कर आली पडलो. मला तर वाटलं आता मरतोय का काय. असं त्यांची चर्चा झाली होती. तर मग वडील म्हणले अरे तुझ्या जागात देव पर खंडोबाई तुला कसं काय दुखणं आलं. तेव्हा मला देवाचं काय असतं दुखणं माणूस काय थोडी दुखणं आलं म्हणजे काय देवामुळेच होतं का. बरं असा विषय झाला. मग दुकानाला आले. बरं ती देवाचा एवढा एखाद्याला नाद असतो मोकारच. मग ते म्हणले थोडस एक वस्तू घेतली आणि म्हणले तुम्हाला ते सुतक आहे ना. मग आमचे काय झाले 1-2 दिवसापूर्वी एक आजी वारल्या होत्या भाऊ घेतल्या आपल्या मुटकुळ्याच्या. मग ते मला सुतक आहे ना. मला तर सुतक तर आहे ना. आता सुतकाचा आणि त्या दुकानाच्या सामानाचा काय संबंध आला एवढं बी माणसाला अंधविश्वास. मग मी दर हिडीव मध्ये काय म्हणतो माहिती का माणसाचा भेदभाव करू नका. माणसाला आदवर द्या. आता ते मेलं मग काय आमच्या आगात येऊन बसलं बाई आम्हाला सुतक पडलेलं नाही मग आयला मला ना काय होतं ते खाल्लं ना जर सुतकातलं एखाद्याचं मला त्रास होतो. चक्कर येत असेल आणि त्रास बी होतो. आता माणसाला जर सुतकाचं खाऊन त्रास होत असतो का. तर माणसालाच माणूस शिवले आता जर जमत नाही मी तर खरं सांगू का मला तर ना सुतकाचा असू द्या इटाळाचा असू द्या कशाचं असू द्या कधी दुखणं नाही आलं कधी चक्कर नाही आली कधी काय नाही आलं. म्हणजे खरं सांगायचं मी सगळं देवाचं करतो. पण मी काय तसलं काय जास्त म्हणजे खरं सांगायला मी काय पाळत नाही. आणि जी काय व्हायची ती व्हायचं. निम जीवन झालंय निम जाणार आहे. पण कोण म्हणतंय आणि काय ऐकायचं ही लय महत्वाची गोष्ट. विषय असा आहे. मग सकाळचा विषय सांगतो. तर मग मला थोडासा रागच आल्यावर झाला. म्हणजे आईला म्हणले ही काय एक तर काय झालंय हे म्हणजे ऐक ना एकच व्हिडिओ मध्ये सांगायची गोष्ट नाहीये. पण असं कित्येक जण दुकानात आलं ना मला असे करतात लांबून असे पैसे फेकीतात अशा बाया ज्यांच्या अंगात येतं त्यांच्या अशा पैसे फेकी देतात. आणि मग त्या काय करतात सामान काउंटरला ठेवलं का त्या मग आपण बाजूला झालं का मग त्या काउंटरवर सामान घेतात. मग मी पण लोकांना आता काय करायला लागले जे मला तसं करताना मी त्याला त्याचे पैसे आहेत ना त्याला आधी खाली मांड. विषय काय आहे दुकानाचं जाऊ दे आपलं काय का असं ना. पण मला पहिल्यापासूनच पटत नाही म्हणजे काय इटाळण चांडळण बिंटाळण लय मानतेत ना. माना तुम्ही देव हाय भक्ती करा श्रद्धा ठेवा. पण हे काय आता ते माणूस त्या माणसाचं काय चुकतं ते काय मला माहिती का. मी माझ्या अंगात मी एकाच देवाला म्हणतो मला काय म्हणले बडे बाबा म्हणजे मच्छिंद्रनाथ. तर मला तेवढंच म्हणलं. मग मला त्याचं ज्ञान किती ना अभ्यास किती नाथाला तर आम्ही पण मानतो आम्ही पण नाथांचं करतो आम्ही पण दत्ताची पूजा करतो. असं नाही की आमच्या दारात पण बेलाचं झाड आहे उमराचं झाड आहे. ते तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल. आम्ही पण त्या बेलाची उमराची पूजा करतो. तर म्हणायचा उद्देश मला एवढाच होता. आता पण आम्ही पूजा करतो एवढा अंधविश्वास ठेवून नाही करीत. आम्ही करतो की आपल्या दारात आहे देव आहे आपण त्याची पूजा केली. एवढी सृष्टी तयार करणार आपण कसं म्हणतो विष्णू ब्रह्मदेव तर दत्त तर आहे सृष्टी तयार करण्यात आपण एक अंधश्रद्धासारखी एक सेवा करतो ती गोष्ट सोडून देतो नाही का. चला कुणी का असताना करता करविता आणि म्हणजे प्रत्येक समाजामधला एक आपण म्हणतो ना आपल्या वेगवेगळे देव जरी वाटून घेतले तरी देव सगळ्यांचा एकच आहे असा एक विषय असतो. पण जाऊन ते समजन त्याला समजन. आणि मग ते माणसाचा विषय नव्हता. पण तो काय म्हणला मला एवढे फोन येते देवासाठी की माणसाची गर्दी लागते. मग मला काय गर्दी दाखायची का नेमकं गर्दी आहे म्हणून म्हणायचा विषय. तर म्हणजे असं मग मी त्याला म्हणलं एक सांग नवनाथ म्हणजे किती नाथ येतं नाथाचे नाव सांग आणि कुठं कोणचे देवस्थान येतं आणि तू कोणच्या देवाला गेलाय सांग. आता तुम्ही सांगा गोरक्षनाथ बी हिदचे जालिंदरनाथ बी हिदचे आमच्या एकदम जवळ म्हणजे आयल्यानगर आणि बीड बाउंड्रीवरच म्हणायचं. आयल्यानगर जिल्हा आणि बीड बाउंड्रीचा म्हणजे जवळ जसं की पाथर्डी तालुका असेल जसं की आष्टी तालुका असेल तर ह्या दोनच तालुक्या जवळ आहेत ना. सगळे नवनाथ आहेत जवळपास. जालिंदरनाथ आहेत गैनीनाथ आमच्यापासून इथून 20 किलोमीटर गैनीनाथ येतं. जालिंदरनाथ थोडेसे लांब असतील 40-50-60 किलोमीटर असतील. आणि आता समजा सावरगाव आमच्या इथून आष्टीपासून असेल 20-30 किलोमीटर असेल 30 असेल किलोमीटर 35 असेल. तर मग तिथं कोणचे मच्छिंद्रनाथ कानिपनाथ हे नगर जिल्ह्यात येत. गोरक्षनाथाचे एक मंदिर ते कुठे आयल्यानगर मध्ये चिखलीला बी हा तेच ना गैनीनाथ आणि आयल्यानगर बशी गोरक्षनाथाचं मंदिर आहे. आपण गेलो होतो ना. हा आपण बी गेलो तिथं. पण सरपटीनाथ रेवनाथ असे नवनाथ तिथं बरेचसे येतं. मला पण एवढं माहित नाही पण मी म्हणतो. तर मी सहज त्यांना काय म्हणलं की बा तुम्ही किती नाथाला गेलात आतापर्यंत आणि कोणचे नाथ कुठे येतं आणि तुमच्या अंगात कसं काय बडे बाबा येतात. म्हणजे काय झालंय लोकांनी देवाच्या नावाखाली एवढं वाटवलं चाललंय की माझ्या अंगात येतंय मला देवच होतोय मी इटळाच खातो चांडळाच खातो. अरे देवाला सुद्धा बदनाम करायला लागले लोक. काय बाबा अवघड झाले. आणि ही गोष्ट ही नाही हे गोष्ट आहेत ना हे अजून लोकाला वाईट शिकित आहेत.
पण ह्यांना महाराष्ट्र सोडून माहित नाही कोणचे देवस्थान कुठे, तर काय इतिहास आहे व कृष्णाचा जन्म कुठं झाला, द्वारकेला काय होतं, महाभारत कसं घडलं. सगळ्यात आता आपण काय म्हणतो जिंकलं कोण, अर्जुन. पण सगळ्यात शक्तिशाली माणूस कोण होतं बुवा त्याच्यात, कर्ण होता. दुर्योधन कर्ण ह्यांची बाजू भक्कम असताना मग अर्जुन कशामुळे जिंकला, पाची पांडव का जिंकले, तर त्यांच्या मागे श्रीकृष्ण होता. पण कर्ण एवढा एकदम जर भारी धनुर्वारी म्हणजे आपण काय म्हणतो शक्तिशाली होता, तर त्याचा पण पराभव कृष्णाला करावा लागला का, तर काही चुकामुळं. तर एकच चूक, एक अहंकारी नाही, त्याची एकच चूक झाली त्यावेळेस. आपण काय म्हणतो पाची पांडव त्यांचं ते हे कोण, शकुंतला का काय, ती काय नाव, हा पांचाळी. तर पांचाळीचं अपहरण केलं, जे वस्त्र हरण केलं, तर त्या टायमाला कर्णनी थांबायला पाहिजे होतं. हे अपहरण म्हणजे जे काय म्हणतो आपण वस्त्र हरण केलं ते करून नव्हतं द्यायला पाहिजे, फक्त तो इतका शक्तिशाली होता. तेवढी एक चूक झाली म्हणून कर्णाला सुद्धा मारावं लागलंय. म्हणजे म्हणायचं काय आहे की आपल्या समोर जर काही वाईट गोष्ट होत असेल तर ते सुद्धा आपण होऊन नाही दिली पाहिजे, जर आपल्या हातात असेल तर. नाही तर मग त्याचे सुद्धा तुम्हाला कर्म भोगावं लागत आहेत. म्हणजे कर्ण एवढा शक्तिशाली होता की तो मरत म्हणजे मरण त्याला नव्हतंच म्हणायचं. एक तर नाही का त्याला मारू सुद्धा शकत नव्हता, कारण कृष्णा सुद्धा कधी कधी धाक पडला होता की याला मारणं कसं आहे, नाही का. हा आल्या जाऊन द्या, गिराईक बी आलतंय. जे बोलायचं ते जाऊन द्या, आता काय महाभारत लय मोठं आहे, तर त्याच्यातून एवढंच सांगायचंय मला की आयला असे माणसं नसले पाहिजेत आणि माणसाचा भेदभाव नका करू. हे पहिल्यापासून आलंय, ते त्या महाभारत सुद्धा मध्ये आहे. तर कर्णाला सुद्धा काय म्हणत होते, कर्ण सुद्धा हा पाची पांडवचा मोठा भाव होता, तरी त्याला भावानी सुद्धा नाव ठेवले, माहित नव्हतं भावी म्हणून. आणि त्या पूर्ण ह्याच्यात म्हणायचे सुतपूत कर्ण, सूत्रपुत्र म्हणजे पहिलं असं काहीतरी होतं की बाबा एकाच धर्माच्या लोकांनाच फक्त ही दिल्या जायचं, म्हणजे विद्या दिली जायची, असं काहीतरी त्या काळात असावा. आणि दुसरं इतर जर काही माणूस असेल कास्टचा त्याला सुतपूत म्हणत असतील. तर कृष्णाने ते डोक्यात घेतलं की तुम्ही हे असं भेदभाव नाही केला पाहिजे, हे त्या गोष्टी सुद्धा सांगितलं. आणि तुम्ही आता ही असं देवाची कहाणी जर अशी रचलेली असेल आणि आपण अजूनच सुतपूतन पुढं कर्णीन कावटाल जर मानत असेल तर अवघड विषय होय, कधी सुधारायचं काय माहित. तर देवाला नका बदनाम करू. आपण तर द्वारकेला जायचंय मला, कृष्णाची द्वारका, कृष्णाचा जिथं जन्म झाला तिथं गेलोय, पुन्हा सगळ्या गोष्टी बघतोय, असं नाही का आपण इतिहास जसा आहे तसा. तर ही सांगायची गोष्ट आहे पण नाही. मी आता ते सकाळी जे म्हणले होते ना सगळं मला दाखवता आलं असतं, पण नको एखाद्याला बदनाम करायचंय, आले एखादं दुसऱ्याला बी. चला ठीक आहे. तर होतंय हे सांगायचं कारण म्हणजे काय, लई बी अंधश्रद्धा देव करू नका, थोडस देवाला बी बदनाम नका करू. हा, नाही तर सगळ्या गोष्टी लय वाईट होत्या. कधी कधी व्हिडिओ काढायचं मला वाटतं की असे व्हिडिओ नाही काढले पाहिजेत, पण चला थोडं थोडं काही माणसाला माहित होतं. हे सिटीत नसतं बरं का एवढं, पण आमच्या खेड्यात एवढा देव असतो ना, तर मी म्हणतो 4-5 घरं सोडले की एक देव असतो त्यांचा. आणि एवढे बी सगळे असे याडीची खाणी, एकाला नादी लावलं का तर सगळे तेच नादी देव 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 देव. त्यांना काही माहीत नाही कुठं अजून फिरले नाहीत, माहीत नाही. पण ती एकाला असं सवय लागली का सगळ्याला तेच सवय लागते, देव 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 करा. पण कोणत्या पद्धतीत करा हे बी ते लगेच माणसाच्याच अंगात देव घुसवतो बुवा. ते म्हणते मीच देव झालोय, त्यालाच पुंजा माणसालाच. काय त्याच्यामुळं मला चांगलं वाईट वाटतं कधी कधी, एखाद्याची मन नाराज होते. हे व्हिडिओ असे काढायचीच नको. पण कधी कधी मग असा ताप होतो की आपण व्यावसायिक माणसं येतं, समजदार माणसं येतं, आणि हिथं जर दुकानात बी बाट जर धरला तर कोणच्या जमान्यात राहतात, कुठं गेली अमेरिका, आपण कुठं गेलो. एक थोडंफार मानात ठीक आहे गोष्ट, पण एवढं बी नसतंय. पुढं माणसाचा बाट धरला तर तुझ्या मना गेला बाट धरायचा, वरून जरा सोडा राव माणसाला माणसासारखी किंमत द्या जरा. काय कसं व्हायचं कुणा स्टॉक लोकांचं बी काय काय अवघडे बा, हे सुधरून देत नाहीत अजून बी. चला चला, सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी काय झालंय, दीपाली गीतीये जाडून आणि आनंदी खेळती तिच्या पाठीमाग. आनंदी, अय आनंदी, आनंदी काय म्हणला जर असतो मला सकाळी सकाळी सर्वांना हाय नमस्ते गुड मॉर्निंग. तर सकाळच्या सध्याला 7 वाजल्या, 7 वाजता आहे आता मी दुकानात, आणि दुकानात गिराईक चालू आहे, गिराईक पण देतोय. आणि मला चला आता बाकीचे बी काम आवरावं. आज रविवारी आणि रविवारी बिरायला आहे आज सुट्टी, त्याच्यामुळे आज काय एवढी गडबड नाही राहत नाही का. मग आज थोडंसं निवांत उशिरा बी उठलो थोडं, मी पण 6:30ला. कारण विराजची शाळा असली ना सकाळी सकाळी एवढ्या लवकर उठावं लागत आहे की सगळं आवरून त्याला. आता 7 वाजल्यात म्हणजे अजून तर 20 मिनिटात
त्याला नेऊन पण सोडावं लागतंय. स्वयंपाक होतो, पुन्हा त्याचा नाश्ता पण होतो आणि मग ते दूध प्याला की मग त्याला सोडावं लागतं. दीपा काय आवरावरी करते का? घे बरं दुकान आवरून थोडस. दुकान आवडतं. हा बोला. हॅलो हाय गुड मॉर्निंग मंडळी. तर चला बघा, आज आहे रविवार आणि रविवारचं म्हणजे एकदम आरामात काम आहे. आरामात काय? हा 7 वाजता बरोबर डबा होतो. 7 वाजून 10 मिनिटांनी गाडी येते, त्यामुळे 7 ला डबा करणं आम्हाला गरजेचंच आहे. पण आज कसं आहे, आज आहे रविवार आणि रविवारमुळे रिलॅक्स आहे आज. आज रिलॅक्स आहे. आज विराजचं काय ही नाही म्हणजे गडबड नाही. आज विराज घरीची सुट्टी असल्यामुळं त्याच्यामुळे दीपाली पण आज निवांत, अजून काहीच नाही. आज रोजचा ह्या टायमाला स्वयंपाक होतो, सगळं काम आवरतं, फक्त कपडे धुवायचे राहतात. पण आज काहीच नाही, म्हणजे बाहेरचं सगळं आवरलंय झाडून ते, पण घरातलं काहीच आवरलेलं नाहीये. त्यामुळं चला आजचा दिवस आहे. तर आता घे आवरून, बघू पुढं काय आहे ते एकदा. आता घरातलं चाललंय आवरावरी ना. विराज घरी असला ना एवढा येड्यावर करतो ना, त्याच्यामुळे शाळेत गेलेलाच पडतो. फ्रीजला काय जटतो बरं? हा आंबा कैरी बाबू ती आंबा नाही, याला कैरी म्हणते. कैरी ठेवलेली फ्रीज मध्ये. घ्या झाडू. विराज मोबाईलच का? निस्ता मोबाईल का? विराज काय सकाळी सकाळी ऐकायलाच तयार नाही. द्या मोबाईल लावून म्हणतोय. त्याला अभ्यास दे त्याचा. कालचा अभ्यास दि लावून. झाला. विराजचा काय सुट्टी असली की मग मोबाईल बी बघतो. अभ्यासाला काय अभ्यास नाही केला तर नाही केला. काय बघतो? पाली आज पोलिओ आहे का? किती वाजता जायचंय गावात? म्हणजे विराजला बी द्यावं लागेल ना. विराज आणि आनंदी दोघांना पण. बरोबर घेऊ लागतं. जाऊ मग आपण सकाळी 9 वाजेपर्यंत. बरं चालेल. 12 वाजेपर्यंत असते का? हा त्याच्यामुळे गर्दी होईल. बरं घेऊ लागतं, आपण जाऊ. बरं जाऊ आपण लवकर उरक. चला तर माझं पण काम काय चाललंय, कूलरचं आहे ना, ते खालचं लय पाणी होतं, ते पाणी खराब झालं, ते बदलीला धुवून घेतलंय. कूलर पण 2 वर्ष झाले घेतल्याला. आनंदीच्या डिलिव्हरीच्या टायमाला म्हणजे नंतर इकडे आल्याच नंतर घेतला वाटतं, आहे की नाही ते पा? मग तवाच घेतला का? 2 वर्ष झालं ना. जाळ्या लय खराब झाल्यात त्याच्या. आता पुढच्या वर्षी जाळ्या बदलू नवीन. आता काय उन्हाळा तर संपला, पाऊस सुरू झालाय. म्हणजे अजून काय आमच्याकडे एवढा मोठा पाऊस नाही, पण आबाळ येतंय आणि रोज रिमझिम होती फक्त. पाणी काय अजून वाहिलं नाही. तर आज किती तारीख आहे? 28 ना. चला आज 28 तारीख आहे. आनंदी पडती का? चल, पडायचं नसतंय, चल रडायचं नसतंय. चला, लहान लेकरू पडलं ना तर त्याला उठवायचं नाही. उठिलं तर रडत येते लई. गडबड नाही करायची, दम्मा आणि उठवायचं, मग रडत नाही. आनंदी तू रडली का आत्ता? नाही. लागलं का? नाही. अयो केलं ना आपण, मग लय रडत. त्याच्याने हिंडायचं. टकली आम्ही आता हिचे केस काढलेत ना, कसले तरी दिसती. आता केस आलं दिसन छान पुन्हा. चला काय झालं, दूध वर गेलं थोडं. बरं काय चहा करते? बघी चहा करू. चहा तर तू एकटीच पिती, मी जास्त काय चहा तर पित नाही कधी. दूध आणि चहा ना. बरं काय थांब चहा व्हायचा आहे का? पिती लगेच. चहा होऊ दे की. हा चहा तर होऊ दे. पोळं ना, दूध पोळं नाही तिला मागी. थांब चहा होऊ दे. थांब लांब बसा. असं बसा, लांब बसा, असं लांब बसा. थोडं चहा टाकायचा गोड म्हणजे पिन. पोळं गार होऊ दे. कळत का गरम आहे? पोळताना नाही तर पोळाला असतं, मग कशाला हात लावीन आता. असं ना. या दादा होय. दादा कुठं? अयो दादाचं बघा बोर्ड लावलीत आम्ही इथं घरात, असे एका खाली एक आणि आहेत अजून दुसरे. आणि ही बघा विराजचं काय चाललंय. विराज ते आवाज बंद कर, थोडं 2 मिनिट बंद कर. अभ्यास दिलाय सोडून. आणि हे बघा आपला भारताचा नकाशा मी आणलाय. तर ह्या नकाशामुळं काय होतं, मला कळतं की कुठं फिरायचंय, कुठं जायचंय, आहे का नाही.
इथं चमकत आहे सगळं. हा काही महाराष्ट्रातून आम्ही डायरेक्ट मध्य प्रदेशमधून डायरेक्ट इथं दिल्ली पशी, ही दिल्ली, आणि दिल्लीपासून डायरेक्ट इकडं उत्तराखंड, देहरादून उत्तराखंड, आणि हो काय बद्रीनाथ, डायरेक्ट बद्रीनाथ पशीच हो का, केदारनाथ बद्रीनाथ. चला किती लांब गेलतोच बघा महाराष्ट्रामधून. आणि आता सध्याला आहे ना वरच्या, आता इथं उत्तराखंडात आम्ही गेलतोच, इथं रविदादा आता कुठे गेलेत माहिती का, डायरेक्ट इकडे श्रीलंकेकडं, डायरेक्ट इथं श्रीलंका म्हणजे जवळपास ह्या पॉईंटला गेलेत, रामेश्वरम कुठेतरी इथं गेलेत फार, श्रीलंका देश. आणि इथं शेवटला फार ह्या इकडे गेलेत तामिळनाडू, नंतर इकडं कोणतं बँगलोर, आणि पुन्हा मग इकडे महाराष्ट्रात येणार. तर बघा भारताचा नकाशा. पिशवी देऊ काय, जवळची जवळ. काय सांगायचं, तू करतो एकटा आंघोळ कर. विराज म्हणतोय मी आज ना एकटाच आंघोळ करतो, आणि तुला काय म्हणतोय कपडे घेऊन ये. बरं झालं का चपात्या, 2-3 चपात्या राहिल्यात, भाजी झाली. बरं मग विराजला कोण आंघोळ घालायचं आता, तू मनाने करीन पण साबण नाही लावीत. मग ही करू का, मी लावू साबण त्याला. बरं काढ कपडे पटकन. छोटीला नको, तिला सर्दी झाली नंतर थोड्या वेळाने मम्मी घालीन छोटीला. तू तुझा आंघोळ कर, पाणी दिलंय तुला मी. गरम पाणी मस्त गार गरम छान पाणी, शर्ट काढून कर आंघोळ. छोटीचं काय म्हणजे छोटी म्हणते बरं का, विराज म्हणतोय छोटी, आनंदीला छोटे म्हणतोय, आणि तिचं काय नाही तर काय, ती कशी पळती. ए चुटकुले चुटकुले चुटकुले, काय चाललंय चुटकुले, किती पळती, कसं पळती ग. चला तर रविदादा आहेत ना, रविदादा कुठे गेलेत, आपल्याकडे भारताचा नकाशा आहे, मी तुम्हाला त्याच्यावर म्हणजे कुठं कुठे गेलेत ते पण दाखवतो, आणि आम्ही पण कुठं संघ होतो ते पण थोडंसं नकाशा म्हणजे भारताचा नकाशा आहे त्याच्यातून आपण बघू आता एकदा. चला तर ही बघा काश्मीर, आणि आम्ही गेलतो ते उत्तराखंड हिथं, आणि तिथून किती राज्य रविदादा असे गेलेत. तर पार इकडं जगन्नाथपुरी, हिथं जगन्नाथपुरी आहे, आणि त्याच्यानंतर पार डायरेक्ट आता श्रीलंका देश आहे त्याच्या साईडला हिथं गेलेत रविदादा शिंदे. आणि हिथून आता पुन्हा आता इकडं कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश, कर्नाटक, आणि ही काय तामिळनाडू, आणि इकडं केरळ. आता इथं महाराष्ट्रात पुन्हा ते येणार येतं. आणि बघा आम्ही तर महाराष्ट्रातून फक्त 1, 2, 3 आणि 4च राज्य गेलतो. म्हणजे कोणचं आहे हे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हे उत्तराखंडात गेलतो आपण 4 धामला, आणि महाराष्ट्र ते इथून तिथपर्यंत, फक्त जम्मू काश्मीरकडे वर गेलो नाहीत. आणि दादा तर डायरेक्ट वर जाऊन पुन्हा कुठं आलेत खाली, म्हणजे पुरं भारतात बरेचसे राऊंड हाणले त्यांनी इकडं. आणि इकडं बी गेले ते गुजरातला बी. ते आता त्यांचं राहिले फक्त कोणचं राजस्थान, हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ फिरायचं त्यांचं. आणि इकडल्या साईडला मग हे साईड आपला भारतातला, इकडं काय कोणी अजून गेलं नाही. इथून एवढा नकाशा दिसतोय बारीक साईडने, तिकडं काय आम्ही बी नाही गेलोत. आणि मी खाली पण ह्या साईडला नाही गेलो अजून, जायचं इकडं पण कर्नाटकमध्ये. तर हा आहे पूर्ण भारताचा नकाशा आपल्या घरात असतो. ह्याच्यावर मला जास्त तर माहिती भेटती की कुठं जायचंय, कुठं फिरायचंय, कसं फिरायचंय. राम 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 राम.